नमस्कार मंडळी, आपण पाहता जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम. चर्चा तर होणारच आणि या चर्चा तर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जे आहोत ते रेणापूर शहरातलं मध्यवर्ती ठिकाणाचं हे बसस्थानक आहे. तिकडे दाखवा ते बसस्थानक आहे. आणि आता आम्ही बसस्थानकात का आलो आहे तर एक विषय आहे. आता अनेक जण आम्हाला म्हणाले की तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं या शहरामध्ये आलात. अनेकांच्या तशा कमेंट आहेत, त्या कमेंटवर मला उत्तर द्यायची अपेक्षा नाही. पण मंडळी, आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय असा आहे. ही माझ्या हातामध्ये एक बातमी आहे बघा. तुम्हाला जर अशी दिसत असेल तर अशी बघा, किंवा मी ह्याची एक स्क्रीनशॉट पण टाकतो ह्या माझ्या बातमीच्या खाली. आणि त्याचबरोबर ती तुम्हाला पूर्वीची जर बातमी पाहिजे असेल, ती बातमी आहे 7 जून 2023ची, म्हणजे आत्ता चालू आहे ते 25 चालू आहे. 2023ची ही बातमी केली होती. ही नगरपंचायतीचं शौचालय आहे जे की बसस्थानकामध्ये आहे. आणि या बसस्थानकामध्ये हे शौचालय आहे आणि या शौचालयाची आपण अवस्था 2023मध्ये दाखवली होती. 2023मधलं हे शौचालय बंद स्थितीमध्ये दाखवलं होतं. आम्हाला वाटलं की आता शौचालय चालू असेल, पण अजून तरी अद्याप हे शौचालय चालू करण्यात आलं नाही. आपण ह्याच्या अगोदर एक दाखवलं ते पोलीस स्टेशनच्या जवळचं, रेणापूर शहरातलं बाजारपेठेच्या अगदी जवळचं ते बसस्थानक आहे. आणि बसस्थानकाच्या तिथलं एक शौचालय दाखवलं, तेही बंदच होतं. आणि आत्ता जी मी आहे ना, हे हे आपलं शौचालय जे आहे ते शौचालय आहे बसस्थानकाच्या आवारामध्ये. आणि त्याच आवारामध्ये तुम्ही ही शौचालयाची अवस्था बघू शकता. हे बघा इकडं, हो का, ह्या शौचालयाला कुलूप लावलं आहे. आणि हे कुलूप कधी काढलं आहे का नाही काढलं आहे यावरती शंका आहे. कारण या बसस्थानकामध्ये हे तालुका प्लेस असल्यामुळं इथून बऱ्याच खेडेगावामध्ये गाड्या जातात. आणि खेडेगावातले लोक, महिला, वृद्ध, शाळेंच्या मुली हे जे आहेत या बसस्थानकातल्या शौचालयाचा वापर करायला पाहिजे होत्या. मात्र हे शौचालय आता अक्षरशः बंद आहे. ह्याची जर कंडिशन बघितली, इकडे तुम्हाला दाखवतो याची कंडिशन कशी आहे. हे शौचालय आहे बघा, अतिशय बंद अवस्थेमध्ये आहे. लोक या शौचालयाचा वापर का करत नाहीत, तर या ठिकाणी जे आहे ते नगरपंचायतनं जे आहे याची फार चांगली विल्हेवाट आणि व्यवस्था केलेली तुम्हाला या व्हिडिओमधून दिसत असेल. बघा, आतमध्ये जाऊ नका, एवढी घाण आहे, दरवाजे नाहीत, फार बिकट परिस्थिती या शौचालयाची आहे. आणि एकूणच आम्ही ज्यावेळेस म्हणलो ना की आम्ही रेणापूर शहरातल्या स्वच्छतेवरती जो मुद्दा आम्ही उपस्थित केला होता तो 2023चा होता. आणि याच 23च्या मुद्द्यामधून इकडून घ्या, 23च्या बातमीचा जर सारांश बघितला तर अजूनही शौचालय बंद स्थितीमध्ये आहे. मग प्रश्न पडतो की रेणापूर नगरपंचायतीचं प्रशासन असो, प्रशासक असो, किंवा इथले लोकप्रतिनिधी असो, हे कशासाठी बांधलं होतं? हे स्वच्छतेसाठी बांधलं होतं ना. मग त्याचं पुढं काय झालं? आणि त्याचबरोबर हे स्वच्छतेसाठी बांधलं असेल तर ह्याचा वापर का केला जात नाही, यावरती नगरपंचायतीचं लक्ष नाही का? यावरती जे कोणी यांनी बांधलं त्यांचं लक्ष नाही का? हा स्वच्छतेचा विषय आहे. आणि यावरती गांभीर्यानं इथली जे नगर पंचायत प्रशासन आहे ते घेत नाही आहे. मग आम्ही हा प्रश्न उपस्थित करतो आहे की रेणापूर शहरातलं एखादं तरी शौचालय जे की नगरपंचायतीच्या अंतर्गत शौचालय येतं, एखादं तरी शौचालय सुरू आहे का? आणि त्याची या रेणापूर शहराला गरज नाही का? इथं येणाऱ्या जी कोणी हे सगळे प्रवासी आहेत ते प्रवासी या शौचालयाचा वापर करत नाहीत का? अशा अनेक प्रश्न घेऊन आपण चर्चात होणाऱ्या या विशेष कार्यक्रमामध्ये, म्हणजे जनमंतकच्या या कार्यक्रमामध्ये बघतोय. रेणापूर शहरातले अनेक जे आहेत मुद्दे जे आहेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. ते बघा तिकडं शौचालय, त्याची जी दुरावस्था आहे फार बिकट आहे. यावरती बोलायला कोण तयार नाही. निवडणूक आली की विकास, आणि विकास झाला की मग राजकारण झालं की मग सत्ताकारण. आणि यापुढं या लोकप्रतिनिधीचं लक्ष दिसून येत नाही. तर अशाच पद्धतीचे अजून मुद्दे पाहण्यासाठी जनमंतकच्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा तर होणारच, हे पाहायला विसरू नका. धन्यवाद.